आता विषय असा आहे तुकोबराय म्हणतात विषय विसर पडेला आणि शेष अंगी ब्रह्मरस ठसावाला. परमार्थ करायचा असेल तर विषयाचा विसर पडला पाहिजे का? विषयाचा विसर पडणं गरजेचं आहे का? तर हो. तुम्हाला शुद्ध परमार्थ करायचा असेल ना तर विषयांचा विसर पडला पाहिजे. त्याच्याशिवाय शुद्ध परमार्थ होत नाही महाराज. आम्ही जर एकीकडून विषयाचं सेवन करीत असोल नाही का आणि दुसरीकडून परमार्थ करीत असाल आणि दुसरीकडून काय करीत असाल विषयाचं सेवन करत असाल तर तुम्हाला दोन्हीही साध्य होणार नाही. विठ्ठल विषय असे आहेत महाराज. विषय सेवन करत असताना किती विषय सेवन. विषय म्हणजे एकच नाही बरं का. विषय अनेक प्रकारचे आहेत. विषय आज किती सेवन केल्यानंतर त्याची तृप्ती होईल. विषय सेविता कोण तृप्त झाला आणि इंधनाने मला अग्नी कुठे. अहो तुम्हाला उदाहरण सांगू का. एखाद्या जागेवर आग लागली नाही का. जाळ चाललाय मोठं आग लागली आणि माणसं तिथं जमा झाली. म्हणले इथं हे काय करावं लागेल हिजावं लागेल. मग हिजावं लागलं माणसं म्हणायला लागली. मग एक जणांनी सांगितलं हिजावं लागलं लवकर या. म्हणले काय करावं लागेल म्हणजे काय करून लाकडं टाकावं लागते म्हणजे काय होईल. एक जण मला लाकडाने काय होईल बुवा डिझेल टाकावं लागेल. त्या म्हणला डिझेलने नाही पेट्रोल टाकावं लागेल. इंधनाने मला इंधन जर तुम्ही त्याच्या टाकीत असाल तर तुमची तृप्ती कधीही होणार नाही. विषय असे आहेत महाराज. विषय कोणाला शिकवले का नाही. त्याची कुठं पाठशाळा आहे का नाही. ते कुठं त्याचा क्लास आहे का नाही. कुठं शाळा नाही कॉलेज नाही कुठं नाही. पण तरी सुद्धा आपोआप जडल्या जातात नाही का. ती त्याचा आदोर पूर्वार्ध काय आहे. वेदना करिता प्रेरणा आणि सहज विषयावरी असे जाणकार माणसं समोर असले म्हणजे नाही का बरं वाटतं. विठ्ठल वेदाने कुठं सांगितले नाही. तिची कुठं शाळा नाही. तिच्याचं कुठं ट्युशन नाही काही नाही. पण तरी सुद्धा असं तुम्हाला उदाहरण सांगू का. समजा बाबा तुम्हाला तंबाखू खायची विषय आहे तो नाही का. तंबाखू खायची मग तुम्हाला असं कोणी इथं तंबाखू कोणीतरी खात असेल पण असं तुम्हाला कोणी शिकवलं का एवढा विडा घ्यावा लागतो त्याला एवढा चुना लावा लागतो त्याला नाही का असं मारावं लागतं. मग असं कोणी शिकवलं का नाही. बापू बरोबर आहे का नाही. किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर एवढे ग्लास घ्यावा लागतो त्याच्यावर एवढी वतावं लागते त्याच्यानंतर एवढं त्याच्यात पाणी वतावं लागतं नंतर प्यावं लागतं. असं कोणी शिकवलं का नाही. तरी सुद्धा ते आपोआप जडल्या जातात. त्याला विषय म्हणतात. वेदना करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना. विठ्ठल वेदाने कुठं सांगितलं नाही. बर विषय मी आजवरच सांगून गेलो. विषय असे आहेत महाराज. विषय एकीकडे आम्ही जर परमार्थ करीत असेल आणि एकीकडे जर विषयाचं सेवन करत असेल तर ते कदापि शक्य नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगू का. एक अष्टवक्र नावाचा मुलगा बरं का. अष्टवक्र नावाचा मुलगा तो आपल्या वडिलांना उपदेश करतोय. ते म्हणतो पप्पा ये ताता तुम्ही काय करता. एकीकडून परमार्थ चालू आहे आणि दुसरीकडून काय करताय. बरं अष्टवक्र कोण आहे तुम्हाला सांगू का. अष्टवक्र म्हणजे त्याचं अष्टवक्र नाव का पडलं तर तो 8 ठिकाणी वाकडा होता. कथाभाग तुम्हाला माहिती असेल. खूप दिवसापासून तुम्ही कीर्तन ऐकत आहे. 8 ठिकाणी वाकडा असल्यामुळे तो वाकडा 8 ठिकाणी वाकडा का झाला असं म्हणतात. त्याचे असणारे वडील वेद वाचित असताना बरं का वेद वाचित असताना आणि वेद वाचत असताना त्यांचं पारायण चालू असताना वेद वाचित असताना त्यांच्या वडिलाकडून काय झालं वेदांच्या रुची वाचण्या चुकल्या आणि रुची चुकल्यानंतर तो अष्टवक्र आपल्या आईच्या उदरामध्ये होता पोटामध्ये होता आणि पोटामध्ये असल्यामुळं त्यांच्या वेदांच्या रुची चुकल्याबरोबर त्याने आतून सांगितलं म्हणले दादा तसं नाही ते असे. कुठं कधी सांगितलं आपल्या आईच्या पोटात असताना. मग त्या ऋषीला राग आला त्याच्या वडिलाला. म्हणले तू अनेक तर तिच्या पोटामध्येच आहेस तोवरच तुम्हाला अक्कल शिकवायला लागला. आणि म्हणून त्यांनी काय केलं त्याला शाप दिला. तो 8 जागेवर वाकडा होशील बरं का. 8 जागेवर म्हणून तो ज्यावेळेस त्याचा जन्म झाला तेव्हाच तो 8 जागेवर वाकडा होता आणि म्हणून त्याचं नाव अष्टवक्र नाव पडलं बरं का. अष्टवक्र जरी तो असला तरी सुद्धा ज्ञानाने तो किती होता खूप असणारा
हुशार, एवढा तेजस्वी त्याचं ज्ञान होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं महाराज माहिती का, तो 8 जागेवर वाकडा होता, पण जनक राजाचा सभेमध्ये त्याचा सत्कार झाला. त्याचं काय ज्ञान त्याला कसा झाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. एकदा भजन करा विठ्ठल. 8 जागेवर जरी वाकडा असला, काय झालं एका दिवशी त्यांनी आपल्या आईला विचारला. जनक राजा, ज्या विदेही राजा जनक, त्याच्या राज्यामध्ये तो असणारा त्याचा सत्कार झाला. त्याचं कारण आहे की असं म्हणतात राजा जनकाला एक दिवशी स्वप्न पडलं बरं का. स्वप्न पडल्यानंतर स्वप्नामध्ये असं स्वप्न पडलं की राजा जनक राजा आहे, पण तो काय झाला स्वप्नामध्ये भिकारी झाला. आणि भिकारी झाला तो अन्नासाठी भीक मागतोय. कधी? स्वप्नामध्ये. वास्तवात तो कोण होता? राजा होता. स्वप्नामध्ये होता, स्वप्नामध्ये भिकारी झालाय. आणि त्या स्वप्नामध्ये त्याला भूक लागली, अन्नासाठी वणवण फिरतोय. आणि मग अरण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला कोणीतरी ओळखले, हा जनक राजा आहे म्हणून त्याला कोरडा सीधा दिला, त्याला तांदूळ दिले. आणि त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही काय करा, ही तांदूळ आहे ना शिजून खा. आणि त्याने 3 दगडाची खूप मोठी भूक लागली होती. 3 दगडाची चूल ठेवली, त्याच्यावरती पात्याला काहीतरी ठेवलं आणि ते असताना तांदूळ ठेवले आणि त्याला जाळ घालायला सुरुवात केली. पण विशेष असा झाला, तिथून कोणीतरी उंट आले कोणाच्या तरी, आणि त्या उंटाच्या पायाने ती काय झालं, ते चुली सकट ते पात्याला वरगडल्या गेलं. आणि ते असणारा काही भाग, तो भाताचा शिजलेला निमार्धा भाग ते जनक राजाच्या अंगावर उडला. आणि उडल्याबरोबर त्याला पोळलं, आणि पोळल्याबरोबर तो जनक राजा खरबाडून जागा झाल्यानंतर त्यांनी पाहिलं, अरे बाप रमले, मी तर राजा असताना मी स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये भिकारी झालो. आणि उठून पाहतो तो कोण आहे? राजा आहे. म्हणले जाऊ द्या, ते स्वप्न म्हणजे स्वप्न काय खरं नसतं. पण ते बरोबर आहे, पण ज्या जागेवर पोळलं होतं ना त्या जागेवर एवढा मोठा फोड आला होता त्यांना. आता त्यांना प्रश्न पडला, जर म्हणावा स्वप्न खोटं आहे तर तो उंटानी पडलेला तो भात, तो गरम जागेवर त्याला फोड आलाय. आता स्वप्न तरी खोटं कसं म्हणता येईल? ते स्वप्न खोटं नाही, खोटं म्हणावं तर फोड आलाय. आणि जर खरं म्हणावं तर भिकारी होतो तो राजाचा आहे. आणि मग प्रश्न पडला. मग आणि पंडिताला बोलून घेतलं राजा जनकाने, सांगा हे खरं आहे का ते खरं आहे? कोणाला प्रश्नाचं उत्तर येईना. मग राग आला जनक राजाला, आणि सगळे त्यांनी काय केलं, बंदीखान्यामध्ये सगळे पंडित टाकले. त्याच्यामध्ये अष्टवक्राचे वडील सुद्धा होते महाराज. मग एका दिवशी अष्टवक्राने विचारलं आपल्या आईला, माझे वडील कुठे आहेत? त्यावेळेस तिने सांगितलं, दादा अरे तुझे वडील जनक राजाच्या बंदीखान्यामध्ये. कशामुळं? सगळे वृत्तांत सांगितला. मग त्यावेळेस अष्टवक्रांनी सांगितलं मी जातो म्हणले, आणि त्याच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. त्यावेळेस ते गेल्यानंतर त्या प्रवेश सभेमध्ये त्यांचं एंट्री झाली. आणि सभेमध्ये पाऊल टाकल्याबरोबर तिथे जी काय पंडित होते, त्या पंडिताने त्याला 8 जागे वाकडा तिकडं चलत असताना अष्टवक्राला पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर म्हणले हे पंडित आले का? नाही का? आणि असं बोलल्यावर सगळे पंडित एकाच वेळेस हसले त्याला. मग त्याला राग आला अष्टवक्राला. आणि अष्टवक्राला राग आल्यानंतर त्याने सांगितलं, राजा ए जनका, मला वाटलं होतं तुझ्या राज्यामध्ये काहीतरी पंडित असतील, पण पंडित नाही, तर तो आता सगळे चांबारच आणून बसले. त्या पंडिताला राग आला. म्हणले चांबार म्हणला आम्हाला? म्हणले हो. अरे ज्याला फक्त तुम्हाला माझ्या त्वचाचं कातड्याचं ज्ञान आहे, म्हणजेच तुम्ही कोण आहात नाही का? तुम्ही माझ्या व्यंगाला बघून हसलात, माझ्या व्यंगावर पाहून तुम्ही या ठिकाणी माझं वर्णन केलं, माझ्या ज्ञानाचं नाही. आणि म्हणून मला वाटतं तुम्ही सगळे चर्मकार आहात. आणि म्हणून त्यावेळेस सगळ्या त्या प्रश्नाचं उत्तर त्या असणाऱ्या अष्टवक्राने दिलं. राजा ते बी खरं आहे आणि हे बी खरं आहे असं म्हणल्यानंतर ते पटवून दिलं त्या अष्टवक्राने. एवढं सांगायला मला वेळ नाही. आणि म्हणून राजा जनकाच्या सभेमध्ये त्याचा सत्कार झाला. तो अष्टवक्र आपल्या वडिलाला, मी एवढं का सांगितलं तुम्हाला, अष्टवक्र तो अष्टवक्र आपल्या वडिलाला उपदेश करीताना सांगतो, ए दादा तुम्ही काय करता, एकीकडून परमार्थ चालू आहे, एकीकडून तुमची माळ वडायची चालू आहे, आणि दुसरीकडून काय करताय तुम्ही, दुसरीकडून विषयाचं सेवन चिंतन चालू आहे. तुम्हाला हे दोन्ही कधी शक्य नाही. विषयाचं चिंतन तुम्हाला सोडून द्यावं लागेल, तेव्हा तुमचा खरा शुद्ध परमार्थ होईल. विठ्ठल बरं वा, विषय असे आहेत का? म्या म्हणलं विषय सोडा, तुम्ही सोडले. असं एवढं सोपं आहे का मला? नाही. काय ज्याने विषयापासून दूर जाताना त्याला काय तकलीफ, त्याला काय त्रास होतो ना, ज्याने विषयापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला त्याला विचारा.
हा एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. विषयापासून दूर जाताना ज्ञानोबा आहे त्याला वीर असं म्हणतात नाही का. विषयाचे घर शेडजी धरायचा दोन असं वा वा. विषयाचे घर इंद्रिये सांडिता थोर युगात होय वीर विराग सहाते. माऊली त्याला वीर असं म्हणतात. विषयाचे घर विंदे सांडिता थोर युगात होय वीर विराग सहाती. अरे विषयापासून दूर जाताना त्या असणाऱ्या नाम वीराला त्या व्यक्तीला किती त्रास होतो त्याला विचारा. अरे तुम्हाला असं वाटतं का? आम्हाला सुद्धा कधीतरी वाटतं धाब्यावर जावा, चहा प्यावा, तांबाखू खावा, बिडी, पण आम्ही काय केलं महाराज? सगळ्या विषयांची राख रांगोळी केली. त्यावेळेस तुम्ही आमच्या पाया पडताय. विठ्ठल ज्ञानोबारांनी त्या वीराला असं म्हटलेलं आहे. आणि 2 गोया सांगतो तुम्हाला ज्ञानोबाने ह्याच्यावरच सांगितलंय. ज्ञानोबाराय म्हणतात अरे त्या वीराला किती त्रास होतो, किती असणारा दूर जाताना त्याला किती त्या ठिकाणी त्याला त्रास होतो. ज्ञानोबाराय म्हणतात सारासाही बिघडता होय ओवा उन्नी वत्स काढिता ना भणंग दौडिता भानियावरुनी. माऊली वर्णन करतात अरे बाबा सारासाही बिघडता होय वागुणी वत्स काढिता ना भणंग दौडिता भानियावरुनी. महाराज एका वहीमध्ये 3 उदाहरण दिलं. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाची जावं महाराज, गाता वाची जावा, दुसरं काहीच वाचायचं नाही, कादंबरी वाचायचं नाही, पेपर सुद्धा वाचायचं नाही. काय खरंय त्याचं? मला चला इकडं नाही जायचं, मला एवढं सांगायचंय. अरे बाबा ते ज्ञानोबाराय म्हणतात सारासाही बिघडता. त्या असणाऱ्या विषयापासून दूर जाताना त्या असणाऱ्या वीराला किती, त्या व्यक्तीला, त्या महात्म्याला किती त्रास होतो. ज्ञानोबाराय म्हणतात सारस नावाचा पक्षी बरं का, सारस नावाचा पक्षी त्याला त्याची व्याख्या अशी आहे. सारस नावाची पक्षाची त्याला दिवसा त्याचा संभव होत नाही आणि रात्रीच्याला त्याला दिसत नाही. ज्ञानोबारांचं उदाहरण आहे. ज्ञानोबा आम्ही काय होतो ते पक्षी त्या टोकावर असतो बरं का, किंवा त्या झाडावर असते ते पक्षी आणि तो पक्षी ह्या झाडावरती असतो. ज्ञानोबारांचं किती बारीक चिंतन आहे बघा. ज्ञानोबाराय म्हणतात ते पक्षीने तिकडं असते आणि तो पक्षी इकडं असतो. मग ते तिकडून ओरडतो आणि ते तिकडून ओरडते. त्याला वाटतं माझे पतिराज तिकडं आहे आणि त्याला वाटतं माझी पत्नी तिकडं आहे. म्हणून ती दोघं काय करतात सगळंच फरारी घेतात. मग काय होतं रात्रीच्याला न दिसल्यामुळं तो तिकडं जातो आणि ती इकडे येते असं. आणि मग इकडे गेल्यानंतर परत ते एकमेकाला ओरडतात आणि मग तिथं हाका मारल्यानंतर परत उडी मारतात. परत ते तिकडं जातो आणि ती इकडे येतील, ही तिकडं. असं करता करता महाराज काय होतं रात्रीच्याला न दिसल्यामुळं असं करता करता रात्र संपून जाते आणि दोघांची मात्र भेट होत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात त्या पती पत्नीला भेट न झाल्यामुळं किती दुःख होतं. तेवढं दुःख मला विषयापासून दूर जाताना त्या महात्म्याला होत असतं. सारासाही बिघडता. आता दुसरं उदाहरण तुमच्या पाठात आहे का सांगू? यांच्या म्हणत तुमच्या असेल एखादंच सांगू का? होय वाहुणी वत्स काढित. ही पाठात पण तरी सांगतो, तुम्ही सांगा. दिवसभर त्या असणाऱ्या गायीने, गावरान गायीने त्या असणाऱ्या वासराचं काय केलेलं आहे? चिंतन केलेलं आहे महाराज. आणि त्या वासराने आपल्या गायीचं आणि त्या गायीने आपल्या वासराचं चिंतन केलेलं आहे दिवसभर. आणि दिवसभर आल्यानंतर काय होतं मग संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही त्याला दोराला बांधता त्या गायीला आणि बांधल्यानंतर काय करता मग संध्याकाळची वेळ असते आणि मग ते काय करता ते वासरू त्या सोडल्या जातं कोणाला? त्या गायीकडे पिण्यासाठी. बरं ते पाहणा तिला काय आपाप येतो का महाराज? त्याला प्रयत्न करावा लागतात, हुंदकं द्यावं लागतात. आणि मग काय होतं पाहणा ती गाय सोडती आणि सोडल्याबरोबर ते दूध त्याच्या तोंडात येण्याचा अवकाश. आणि तुम्ही काय करता? तुम्ही सांगा दिवसभर चिंतन केलंय माय लेकरांनी आणि संध्याकाळच्या वेळेस त्याच्या तोंडात दूध पडायचा अवकाश तुम्ही काय करता? त्या खुंट्याकडे वळता आणि ती वासरू आपल्या आईकडे वळतं. तुम्ही सांगा ते म्हणत असेल का तुमचं कल्याण हो? माऊली म्हणतात अरे बाबा होय ओव्हावणी वत्स काढिता. त्या असणाऱ्या वासराला आणि गायला जेवढं दुःख होतं ना तेवढं विषयापासून दूर जाताना त्या महात्म्याला दुःख होत असतं. विठ्ठल आणि म्हणून तिसरं उदाहरण दिलं होवावणी वत्स काढिना भणंग दौडिता भाण्यावरीनी. समजा मग अशी आपली पंगत झाली
आणि एक माणूस 10 दिवसाचा उपाशी पंक्तीला बसला आणि पंक्तीला बसल्याबरोबर काय झालं, जो पंक्तीचा यजमान आहे तो पळत पळत आला. म्हणले सगळ्याला आलं का, सगळं आलं का, सगळे पदार्थ पोहोचले का. पण पाहता पाहता एक अनवळखी माणूस दिसला. म्हणले कोण कुठून तुम्ही आलात. म्हणले पंढरपूरला गेलो होतो, किस्सा मारला, माझ्याकडे पैसे नाही, 10 दिवस झाला उपाशी. म्हणले काय सांगू नका, उठा आता लवकर. आणि हाताला धरला आणि पंक्तीच्या बाहेर काढला. त्याला किती दुःख होईल ना. भणंग दौडिता भानी यावरून विठ्ठल विठ्ठल. एक ओवी सांगितली महाराज. आता एवढी सांगतो, दुसरी तुम्ही म्हणता चौथी सांगा, माझे कोण संपले नाही का. आता काय जास्त सांगत नाही. ते म्हणतात माते पडून बालक काळे नेता एकुलते एक हो का उदक तुटता मीन. महाराज म्हणतात अरे 12 दिवसांनी 12 वर्षांनी लई दिवसांनी एखाद्या आईला लेकरू झालं, मुलगा झाला, मांडीव घेतला 12 दिवशी आणि काळाने झडप मारली. त्या आईला किती दुःख होईल. म्हणजे जाऊन द्या, तिला जरी दुःख झालं असलं ना तरी परत झाल्यानंतर पहिल्या मुलाचं दुःख विसरून जाईल. पण ते अनेक उदाहरण दिलं ज्ञानोबरांनी दुसऱ्या वहीमध्ये. ते म्हणतात माते पुढून बालक काळे नेता एकुलता हो का उदक तुटता मीन. माऊली वर्णना दुसरं उदाहरण देतात. अरे बाबा पाण्यातून मासा काढला, किती दिवस जिवंत जातो. नाही काही क्षणामध्ये त्याचा गतप्राण होतो. तसं एवढं त्या पाण्यातून मासा काढलेला तो जसा तरफडतो ना, तसं विषापासून दूर जाताना त्या महात्म्याला दुःख होत असतं. विठ्ठल विठ्ठल. विषय काही सुख आहे हे बोलणे सारखेच नव्हे. येदुत्स पुराणे काना पाहे जगा माझे. ज्ञानोबराय वर्णन करतात अरे बाबा, अरे हे जे का सुख आहे ना, ते सुख कसं आहे महाराज, हे विषयांचं सुख असे ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात. अमराची सावली जाईल मला ऐकायला येत नाही. बरगे महाराज. सुंदर प्रमाण दिलं महाराज. विषयाचे सुमसुख बेगडाची बाहुली आणि आंबराची सावली जाईल लया. विषयाचं सुख तसं आहे महाराज. आंबराची सावली म्हणजे ढग आल्यानंतर किती ऊन आहे महाराज, एवढं ऊन आहे. पण तेवढ्यामध्ये जर थोडं शिरवाळ पडलं ना, ते आंबराची सावली किती वेळ राहते महाराज, एका क्षणामध्ये निघून जात. आंबराची सावली जाईल लया. तसं सुख आहे, तेवढं सुख त्या असणाऱ्या विषयामध्ये दुःख आहे. ज्ञानोबरांनी सुंदर वर्णन केलं. आंबराची सावली जाते जाईल लया. किंवा ज्ञानोबराय परत म्हणतात एका ठिकाणी, पूर्वी जन्मी मा पाप केले विषया
विषय सुख नाशिवंत शिविता तिमिर गोंधले 84 लक्ष येऊनी फिरता दुःख गेले महाराज. जरी सगळ्यांच्या पाठ नसलं तरी तुम्हाला माहिती ना काय म्हणायचं ती नाणे नाणे नानाचं नाव नाही घेतलं तरी जमत पण नाणेला विसरत नाही थोडं. आणि तुम्ही काय सगळे जाणकार मंडळी इथं महाराज मंडळी तसं काय नाही. मागच्या महिन्यात एकदा कीर्तनाला गेलो आणि काल्याचं कीर्तन होतं महाराज. आमच्या परिसरामध्ये महाताईला माहिती माझं काल्याचं कीर्तन असतं आणि काल्याचं कीर्तन होतं. पण गडी अशी होती जरी पाठात नसलं तरी आवाजात आवाज आपलं मिसळून द्यायचे उघडं पडून देत नव्हते. मग ते काय मी आपल्या तुकोबरायांची एक चौचिरणी गवळण आहे महाराज ती सहज विचारलं भरीला वलांडोने रिता करी घट पाठीमागची तशीच म्हणले भरीला वलांडोने रिता करी घट मिस पानियाची गोविंदाची चट पाठीमागची तशीच म्हणले मिस पानियाची गोविंदाची चट. पण तिसरं एक कडवं त्याच्यामध्ये चाले झडा झडा वसंतोनी वाट इथंच गोठला झाला मागच्याला कळालंच नाही. ते म्हणले चाले झरा झरा ओसातोनी वाट. आता मी माझ्या लक्षात आलं पण चालू कीर्तनात काय बोलता येत नाही महाराज. काय म्हणत होते म्हणे योग पाठ्या जर परत आलो तर तिथून पुढं नाही का. मग कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यावर म्हणलं ए इकडे म्हणले का महाराज अरे म्हणलं कसं काय कुठून वाटा काढतात ते म्हणले महाराज कुठूनच सापडा काढी उसातून. तसं आपलं चाललंय ते व्यवस्थित आहे. विठ्ठल विठ्ठल विषयाचं सुख कसं आहे महाराज एवढं सुख आहे नाशिवंत नाही का नाशिवंत सुख आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात हे जे विषय आहेत हे जे सुख आहे ना बोलणे सारखेचे नव्हे हे एवढं विषयांचं सुख आहे. आणि म्हणून हार काढू का काय झालं मी बराच मला वाटतं शिकत असताना 93-94चा काळ आहे. राजीव गांधी दक्षिणेच्या दौऱ्यावर होते आणि ते असंच कोणीतरी त्यांना हार घातला आणि हारामध्ये काय होतं त्याचा काय झाला माझं नाव राजवे त्याच्यामुळे लय जास्त वेळ ठेवीत नाही एवढा हार धरण आपल्या विनय करायच्या गळ्यात. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून विषयांचं सुख जे आहे माऊली म्हणतात काय करिता न शिविता न सरे. महाराज वर्णन करतात विषयांचं सुख आहे ते कसं आहे नाशिवंत आहे. अगोदर सांगितलं महाराजांनी आबराची सावली जाईल लया विषयांचं सुख असं आहे. आणि म्हणून विषय जर तुम्हाला सेवन करायचं असेल तर काय होतं महाराज पण काय विषय असे आहेत विषयाचा परिणाम कळाला तुम्हाला. एखाद्या वेळेस काय होतं विषयाचा परिणाम विषय वाईट आहेत बरोबर आहे पण आम्ही सेवन केल्याशिवाय राहत नाहीत ना. माऊली म्हणता माऊली वर्णन करतात काहीतरी ववी आता मला जी आठवण आहे गोड परमार्थ लागेल ती तर आहेच आहे. गोड विषय तो कडू विषय जीवासी झाला ते आहे. पण दुसरा एक वबी आहे चला विठ्ठल विठ्ठल म्हणून तर आम्हाला लोक म्हणतात महाराज तुम्हाला नाही ऐकलं तुम्हाला नाही आठवलं की इठल इठल म्हणताना त्यांचं बरोबरच आहे. विषयाचा परिणाम एकदा का आम्हाला कळाले की विषय वाईट आहेत असं माऊली वर्णन करतात. अरे बाबा अरे एकदा का आता तुम्हाला मगाशी सांगितलं ना तसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्हाला एक माणूस असाच आला पंक्तीला आणि आल्याबरोबर काय झाला बसला. एका माणसाची मोजकीच पंगत होती पण तो माणूस आला बसला दुईकडून अशा पंक्ती होत्या. आता आम्हाला आमच्या प्रमोद भाऊच्या इथं पाहुणे इथं त्यांचं नाव अन्नदात्याचं नाव विसरलो ना हां दयफळे त्यांचे वडील आहेत इथं शिवीला त्यांच्याकडे आम्ही जेवण केलं. तसं जेवण चाललं होतं महाराज. जेवण करता करता एक माणूस आला बसला 8 दिवसाचा उपाशी पण तेवढ्याच समोरच्या माणसाला त्याची दया आली. मी कशावर सांगतोय विषयाचे परिणाम कळाले की विषय सोड म्हणायची गरज लागत नाही. माऊली वर्णन करतात अरे बाबा तो आला आणि बसला जेवायला बसल्याबरोबर त्यांनी सांगितलं समोरच्या माणसाला त्याची दया आली. म्हणले कुठून आलात म्हणले पंढरपूरहून आले. म्हणले इथं काय आलात म्हणले मला भूक लागली हो 5 दिवस झाले उपाशी तुमच्या अन्न पाहिल्याबरोबर माझी भूक उचंबळून आली. बसला म्हणले आता असं करा तुम्हाला काही दिवस जगायचं असलं तर जीवू नका. ते मला तुझ्या पाया पडतो. अरे 6 दिवस झालं उपाशी मी जेवलं नाही का तुला कमी पडन का तुझ्या पाया पडतो ना बाबा मला जीव दे नाही का. ते म्हणले काय असं तुम्ही जर इथं जेवला तर जगताल आणि नाही जेवला तर जगताल आणि जेवला तर
मारताना म्हणले कसं काय? अहो हे यजमान जो आहे, जो अन्नदाता आहे, तो काय करतो, वर्षातून एकदा अशीच पंगत देतो आणि तुमच्यासारखा नवीन माणूस आला की त्याच्या ताटात विष घालतो आणि विष तो असा मूर्छित पडला की तो त्याच्या प्रिय देवतेला बळी देतो. तुम्हाला जेवायचं असलं तर जेवा. आणि बघा तुमच्या ताटात आणि माझ्या ताटात फरक आहे का नाही. त्याने निरखून पाहिलं तर त्याचं ताट जे आहे पिवळं असणारं, पिवळं धमुक असणारं, काळं निळं काळं पडलेलं त्यांनी पाहिलं आणि इकडं समोरच्याचं चांगलं आहे. त्याला खात्री पडली की माझ्या ताटामध्ये काय आहे, विष आहे. आणि मग त्यांनी काय केलं, जी म्हणता धोतर धरलं आणि पळायला सुरुवात केली. आणि पळता पळता तेवढ्यात तो वाढणारा, तो असणारा यजमान, अन्न घालणारा माणूस आला. म्हणले ओ महाराज, ओ वारकरी बुवा, थांबा थांबा थांबा, जेवून जा, आता उपाशी जाऊ नका. जेवल्यानंतर तुम्हाला दक्षिणा देतो. ते मला तुझ्या दावेला ठेव, मला नको ती. मला सांगायचंय काय, तो पळत कधी कळाला त्याला पळायचं. त्याला खात्री पटली की अन्नामध्ये काय आहे, विष आहे. त्याला ताट सोडा म्हणायची गरज लागली का? विषे रांधलेली रसच होई ते जावणारा ठाऊक होय, ती ताटाची सांडून जाय जया परी. विठ्ठल विठ्ठल. आपण बरोबर तुम्ही म्हणताना अनेक चरणावरच आला नाही, तसं काही काळजी करू नका. मी बरोबर आता अर्धाच तास राहिलाय आपल्याला कार्यक्रम आपल्या असताना वेळेचा. बरोबर आहे ना, राहिला जास्त विषय. पण काय होतं, काय माणसाला किती जरी सांगितलं ना बुवा विषय सोडा, पण सोडल्या जात नाही. का तर त्याचं कारण आहे महाराज, आमचा जो स्वभाव बनलेला आहे ना, तो स्वभाव कधी सोडेल. संतांनी वर्णन केलेलं आहे, जो स्वभाव गुण आहे तो स्वभाव कधी सुटल्या जात नाही. तो स्वभावाकडे जात असतो. तुम्हाला उदाहरण सांगू का, एक रूपक आलेलं आहे महाराज. आधी होता वाग्या, मग झाला पाग्या, त्याच येळकोट राहीना. मना केला का काहीतरी, मूळ स्वभाव जाईल, मूळ स्वभाव. आधी होता ग्राम जोशी, राज्यपद दिले त्यासी, त्याच पंचांग राहीना. आधी होती दासी, पट्टराणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. इथून मागे चालले एवढं नाही चांगलं वाजलं, नाही स्फूर्ती देणारी चाल आहे. माणसं आमचे वारकरी काय म्हणतात नका अर्ध्याच्या चाली म्हणून, तसं काय नाही. त्यांच्या नाही, आपल्याच चाली त्यांनी नेल्यात, त्याला काय झालं बरं. ही स्फूर्ती देणारी आहे. आमची वामन भाऊला दिंडी असती बरं का, आमच्या वाडीतून तिकडून. काय झालं, एकदा सगळे काकडा संपला. आता बापू असते तिकडे आहे की नाही. काकडा संपला, सगळं संपलं. आणि मग म्हणले महाराज आता काय म्हणायचं, म्हणलं वाराचे अभंग म्हणा. आता वाराचे अभंग म्हणल्यावर त्या दिवशी होता मंगळवार, आणि मंगळवार म्हणलं की काय असतं, कोणता अभंग, आईचा जोगवा येईन एखादं गिराईक माझं. असं म्हणल्यावर लावला अभंगन, काय चांगला गायक होता माझ्या बरोबर. आणि त्याने असं गोड असे चाल म्हणाला. एका बाईने असं केलं महाराज अशी, आणि बघ पण माझ्या पाठी. बरं झालं 2-3 माणसांनी करलं, मी वा असला नाही का, मेलच असतं बुवा. बरं आमच्याकडं अंगात आलेली बाई हिंदी बोलती, तुमच्याकडे कसे कोणता शब्द आहे तो, बजाव. एरवी तिच्या बापाने कधी शिकवलं नाही, पण अंगात आले हिंदी कशी बोलती कोण, बजाव. जाऊ द्या तुम्हाला नाही रे बाबा, आमच्या तिकडं सांगते विठ्ठल. आधी होती दासी, पट्टराने केली तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव. जो
जो मूळ स्वभाव आमचा विषयाशी जडलेला आहे ना, तो मूळ स्वभाव जात नाही महाराज. काय तुम्हाला सांगू का, उदाहरण सांगतो तुम्हाला. अहो आधी होती दासी पट्ट राणी केली. काय झालं, एक कलेक्टर साहेब असे रस्त्याने चालले होते. मूळ स्वभावाबद्दल सांगतो मी. कलेक्टर साहेब आपल्या रस्त्याने रोडने हवेने चालले होते महाराज. हवेने चालता चालता एक टोल नाका आला आणि टोल नाका आल्याबरोबर तिथं गाडी थांबली. गाडी थांबल्यावर कलेक्टर होते नाही का, सगळ्या जिल्ह्याचे अधिकारी ते. आणि तिथं आल्याबरोबर काय झालं, काय तिथं त्या टोल नाक्यावर उभं राहिल्यावर तिथं भिकारी लोक काही येत असतात महाराज. आल्यानंतर एक असणारी मुलगी आली, तरुण पोरगी होती. तिने आपलं याचना केली, 1-2 पैसे द्यावे धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. मला चांगलं जमतं, जाऊ काय उद्या. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, 1-2 पैसे द्यावे धर्माला. पोरगी आली महाराज. सुंदर होती, तरुण होती, दिसायला चांगली होती, गोरी पान होती, पण भिकारी होती. कलेक्टर साहेबांनी काच खाली केली आणि काच खाली केल्याबरोबर पाहिलं. शिपायला सांगितलं, कोणाची पोरगी? म्हणलं भिकाऱ्याची. जाऊ द्या साहेब, चला. म्हणले जाऊन द्या, चला. नाही आता मी सांगतो तसं करा, मला करायची तर हीच बायको करायची. आता कलेक्टर साहेबाची आज्ञा आहे. म्हणले का साहेबाने सांगितलं, साहेब असं कुठं असते की तुला काय करायचे, चल गाडी ह्याचा हे कर, याची तपास काढ कुठं आहेत. त्यांच्या पालावर गेले महाराज. आपल्याकडे टाईम नाही आता, लवकर सांगतो लवकर नाही का. गेले पालावर. त्याने सांगितलं, तुमची मुलगी. म्हणले गरीबाची चेष्टा करता काय साहेब तुम्ही, कुठं आम्ही कुठं. म्हणले कुठं आहे असू द्या, पण तुमची मुलगी करायची. आता त्यांचा नावीला झाला, मुलगी देऊन टाकली महाराज. लग्न झालं, साडं भरलं, सगळं झालं. पण मी कशाबद्दल सांगतोय, मूळ स्वभाव जाईना. काय झालं सगळं. आणि मग लग्न झाल्यावर काय असतं ते नाव घेण्याचा कार्यक्रम होता. आणि नेमकं मी तिथून का जाऊ नये. चलत असताना तिकडून जायला एक म्हातारी होती. त्या पोरीला म्हणायची, ए पोरी नाव घे. नेमकं एका बाईचा नंबर आला. ती नावाचा तर लय भारी होता. आता नाही ते झाला, संपुष्टात आलंय. पण पुढच्या काळामध्ये असे सुंदर असते महिला मंडळी, नाव घ्यायच्या महाराज. 32चा गाडी 36चा होत होता. एवढं त्याच्यात खूप मोठा अर्थ भरलेला असायचा. नेमकं काय झालं, एका बाईचं चाललं होता, या मालिक चालला होता, रोजगार हमीला सुरू दुष्काळ पडला होता. नेमकं त्याच्या खांद्यावर टुक्यावर खूर होतं महाराज. आणि ते चाललं, त्याच्याच बायकोचा नंबर आला. ते थांबलं ना, पण ऐकायला थांबलं. तिने नाव घ्यायला सुरुवात केलं, सोन्याचा पाऊस. काय बाया नाव घेते, काय तिथं पाण्याचा पडा नाही, सोन्याचा पाऊस वर मोत्याच्या धारा. आणि रामराव पाटील निघाले लढायला, तर वर आबदागिरी धारा. ती कुठं चाललं होतं, ती चालू रोजगार हमीला. पण तिथं एक म्हातारी होती ना, ती म्हातारी म्हणायची, हे पोरी तू नाव घे. तेव्हा हे पोरी, मला रागच आला. मला ए म्हातारे, ए तू सगळ्याला सांगते, तू का नाव घेत नाही, तू का नाव घेत नाही. ती म्हणली, बाबा अरे माझे काय राहिले आता. म्हणलं काय राहिलं म्हणजे सगळ्याला तू का. आता मला काय माहिती, ती जरा अंधारात होती, मला काय माहिती हिने म्हातारानं मातीत घातले म्हणून. तिने काय अरे बाबा म्हणली, बरं म्हणलं नाही घेच घ्यावा. ती म्हणली, आता तू म्हणतो म्हणून घेते. म्हणलं घे. महादेवाच्या मंदिरात करीत होती आरती. ती गेली वरती, मी राहिले खात. विठ्ठल विठ्ठल. ज्यावेळेस त्या कलेक्टर साहेबाच्या पत्नीचा नंबर आला महाराज, नंबर आला. म्हणले साहेबीन तुम्ही आता नाव घ्या. नाव घ्यायला त्यांनी सांगितलं, देवळ होते वाटी, वाटीमध्ये दूध, दुधाला आली साई. आणि कलेक्टर साहेबाला भूक लागली, तुकडा वाढ ग. मूळ स्वभाव जात नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, हे जी काही विषयाचा जी काही स्वभाव बनलेला आहे, तो स्वभाव किती होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तसं नाही. विषयाचा विसर आमच्या जीवनामध्ये पडला आणि विषयाचा आमच्या जीवनात बदल पडल्यामुळं, विसर पडल्यामुळं आमच्या हृदयामध्ये ब्रह्मरसाचं साठवण झालंय. अभंगाच्या पहिल्या चरणात विषयी विसर पडिला विशेष, विषयी